अधिरा, अधिरा, शांत हो प्लीज, रडू नकोस. पाणी आहे. अधिरा, शांत हो, रडू नको, शांत हो. तू जर अशी रडत बसलीस ना तर मला काही बोलताच येणार नाही ना. त्यामुळे शांत हो, रडू नकोस आणि मला सांग, कोण मुलगा आहे हा? तू चिडणार नाहीस ना? हे बघ, मी बाळा अजिबात चिडणार नाही, पण मला सगळं नीट सांगायचं. त्याचं रोहन असं नाव आहे. तो खरंच खूप चांगला आहे, म्हणजे खूप खूप श्रीमंत नाहीये. आय मीन नाहीच आहे, पण खरंच खूप क्यूट आहे रे. म्हणजे खरंच खूप चांगला मुलगा आहे तो. कधी भेटला तुला हा मुलगा? ऑलमोस्ट झाले आता 1-2 वर्ष. तू हे मला आत्ता सांगतेस? हो दादा. आधी का नाही सांगितलंस तुम्हाला? दादा कारण म्हणजे त्यालाच असं वाटत होतं की तो आपला एवढा श्रीमंत नाहीये, आणि मी विचार करत होते की मी त्याच्याबरोबर ऍडजस्ट करू शकेन की नाही. मग काय, 1-2दा आमची भांडणं झाली, इतकी मोठी भांडणं झाली. देन वी ब्रोक अप. आणि तेव्हाच मला समजलं की आय कॅन नॉट लिव्ह विदाउट हिम. मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. मी त्याला भेटले नाही किंवा त्याच्याशी बोलले नाही तर मला कसं तरी व्हायचं. मला खूप बोर व्हायचं. मी स्वतःला प्रश्न विचारला की एखादा श्रीमंत मुलगा की हा श्रीमंत नसलेला रोहन. आय चोज रोहन दादा. आय रिअली लव्ह हिम. ही ऑल्सो लव्स मी दादा. आणि दादा, आय एम मॅडली इन लव्ह विथ हिम. इट्स सो क्यूट. तो इतका साधा, इतका स्वीट आहे ना. ही इज सच अ जेंटलमॅन. मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलाचा लग्नासाठी विचार नाही करू शकत. नाही जगू शकत त्याच्याशिवाय दादा. दादा, आणि तुला माहितीये त्याने आतापर्यंत कधीच लाईन क्रॉस केली नाहीये. ही इज अ जेंटलमॅन. तुला तो नक्की आवडेल, आय एम शुअर. प्लीज. तू प्रेमात पडलीस अधिरा? अगं एवढूची चिंगीशी पोर, आता तू युनिफॉर्म घालून शाळेत जात होतीस. दादा, मोठी झाली मी आता. ताई, ताई, हे बघ, हिचे कपडे ना सतत पसरलेले असतात. किती वेळा आवरले ताई, ते सगळं सोड. तू मला आधी सांग, काय झालंय? तुम्ही सगळे माझ्यापासून काहीतरी लपवताय का? अरे असं काय झालं असणार, आणि मुळात तुझ्यापासून काय लपवणार? नाही, मगाशी आई काहीतरी म्हणत होती. काय आजचा दिवस फारच भयंकर गेला का? अरे ताई, मला खरं सांग. काय घेऊन बसलायस तू? भाजीवाल्याने पैसे जास्त घेतले ना तरी तिचा दिवस भयंकर जात असतो. नक्की ताई? तू ते सगळं सोड आणि मला सांग, तू अधीराला कधी भेटवणार आहेस? ताई चल ग. एक मिनिट, आता लगेच विषय बदलून जाऊ नकोस. माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. अरे काय, आता जॉबचं सगळं कन्फर्म झालंय, तुझी सॅलरी वाढलेली आहे. तिला अपेक्षा असेल ना तू लग्नासाठी विचारशील अशी? नाही ग ताई, मला ना आमच्यात खात्रीच नाहीये. तूच मला सांग, ती कसं ऍडजस्ट करेल आपल्या घरात? मला सांग, आयुष्यात कोणाला कोणाबद्दल खात्री असते रे? पण म्हणून प्रेम करणं थांबवता का? प्रेम करतोस ना तिच्यावर? हो ताई. ती सुद्धा करते. अरे मग कराल एकमेकांसाठी ऍडजस्ट गोष्टी. पण त्यासाठी तिच्या दादानी तिला परमिशन द्यायला हवी ना. तुला माहितीये ना ताई, अगं ती घाबरते तिच्या दादाला, पिंट्या दादाला. तू भेटलायस त्याला? नाही. गुड. एक काम कर, तू त्याला जाऊन भेट. हे बघ, तुमच्यात छान मैत्री झाली ना की सगळं सोपं होईल. ताई, तुला हे सगळं इतकं सोपं वाटतंय का? खरं तर कठीण काहीच नसतं. इथे आपण ते कॉम्प्लिकेट करून ठेवतो. एक मिनिट, पण मगाशी आई काय म्हणत होती? किती वेळा सांगितलंय आधी बाहेर जा आणि काढून ये. हो, पण मला ही सवय कधी बदलणार आहे तुझी? मी काही बोलणारच नाही. तू आधी उठ. आधी जा बरं. हा अंजली ताई, गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग स्वानंदी. मला त्या समर राजवाडेंचा ना पर्सनल नंबर मिळालाय. ग्रेट, पाठव लगेच. तुला पाठवलाय, एकदा कॉल करून बघतेस का? हा हा, मी लगेच फोन करते. हां, आणि जर त्यांनी काहीच रिस्पॉन्ड नाही केलं ना तर आजच्याच ऑफिसमध्ये जाऊन ये. हां अगं मी विचारच करत होते की आपल्याला थोडी घाई करावीच लागणार आहे. हे असे नोटीस पाठवून मोकळे झालेत, आपल्या डोक्यावर टांगती तलवार आहे ना. हो ना, काहीतरी निकाल लावायलाच हवा. हो, काय बोलणं होतंय कळवते. हा हां कळव. मला समर राजवाड्यांना भेटायचंय. आज तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही. अरे अरे मॅडम, तुम्ही समर राजवाडे आहात?